In today's lesson, we shall learn how to make use of present continuous tense in our daily conversation, in our daily spoken English. So let's get started. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हटला की एक गोष्ट लक्षात घ्या की त्या वाक्यांमध्ये, प्रेझेंट कंटिन्युअसच्या वाक्यामध्ये जे मेन व्हर्ब असेल त्या मेन व्हर्बला आयएनजी लागलेला असेल. म्हणजे कमिंग, गोईंग, इटिंग, सिटिंग, रीडिंग, रायटिंग असं काहीतरी समजा त्याच्यामध्ये क्रियापदाचं रूप आलेलं असेल, म्हणजे तो कंटिन्युअस टेन्स आहे किंवा कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असं त्याचा अर्थ होईल. कंटिन्युअस टेन्समध्ये ज्या वाक्यामध्ये क्रियापदाला आयएनजी लागलेला आहे त्या आयएनजी लागलेल्या क्रियापदाच्या आधी हमखास एम किंवा इज किंवा आर आलेलं असेल, कारण आपण प्रेझेंट कंटिन्युअसची गोष्ट करतो आहे. म्हणजे जी घटना, जी क्रिया प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमानामध्ये सध्याच्या काळामध्ये सुरू आहे असं आपल्याला सांगायचं आहे, त्या क्रियेबद्दल जर बोलायचं आहे, ते वाक्य जर आपल्याला बनवायचं आहे तर आपल्याला आहे या अर्थानं एम किंवा इज किंवा आर घ्यावं लागते. एम, इज, आर तिघांचा अर्थ आहे असा होतो. आहे या अर्थानं आपल्याला यापैकी एक शब्द घ्यावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला जे वर्ब आहे ते कंटिन्युअस फॉर्ममध्ये ठेवावं लागते. कंटिन्युअस फॉर्ममध्ये म्हटलं म्हणजे आयएनजी लावून ठेवावं लागते, जसं कमिंग, गोईंग, इटिंग, सिटिंग, रीडिंग, रायटिंग असं. मग हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट, आपण मराठी वाक्य कसे ओळखायचे किंवा प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आहे, तर लक्षात घ्या त्या प्रत्येक वाक्याच्या शेवटी त आहे असं आलेलं असेल. म्हणजे कोणताही वर्ब घ्या तुम्ही, कोणत्याही वर्बला तुम्ही आयएनजी लावलं की त्याला त असा प्रत्यय लागतो. जसं कम म्हणजे येणे होते तर कमिंग म्हणजे येत, रीड म्हणजे वाचणे होते तर रीडिंग म्हणजे वाचत, प्ले म्हणजे खेळणे तर प्लेइंग म्हणजे खेळत, असं त लागलेलं असते. आणि जेव्हा जेव्हा त आहे म्हणजे मी शाळेत जात आहे, आम्ही खेळत आहे, तो टीव्ही पाहत आहे, असं त आहे जेव्हा ज्या ज्या वाक्याच्या शेवटी असेल तो टेन्स म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सर्वात महत्त्वाचे जर शब्द कोणते असतील तर तीन शब्द आहेत, एम, इज, आर. या तीनही शब्दांचा अर्थ आहे असा होते. आणि हे शब्द तीन तीन का आहेत तर याच्यामागचं कारण असं आहे की जे एकवचनी नाऊन असतात, सिंग्युलर नाऊन असतात, त्याच्यासोबत आपल्याला इज घेता येते आणि जे प्लुरल नाऊन असतात त्याच्यासोबत आपल्याला आर घेता येते किंवा आर घ्यावं लागतं. जर समजा आता ॲपल आहे तर ॲपल आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण म्हणू ॲपल इज, अँड ॲपल इज. पण तेच जर ॲपल्स असतील, अनेक असतील, तर मग आपल्याला इज न म्हणता आर म्हणावं लागते. जसं ॲपल्स आर. चाइल्ड असेल, एकच मुलं असेल तर आपण म्हणू अ चाइल्ड इज. पण जर अनेक असतील, मुलं असतील, तर मग आपल्याला चिल्ड्रन सोबत आपल्याला इज न घेता आर घ्यावं लागते, चिल्ड्रन आर म्हणावं लागते, चिल्ड्रन इज नाही म्हणू शकत आपण. मॅन इज असं म्हणता येईल. मॅनचं अनेक वचन मेन होते, मॅन्स असं होत नाही. मॅनचं अनेक वचन मेन होते आणि मॅन सोबत इज लागते तर मेन सोबत आर लागते, आहे या अर्थानं. चेअर सोबत आपण इज म्हणू शकतो पण चेअर्स असलं तर आपल्याला आर म्हणावं लागते. पर्सन इज, अ पर्सन इज म्हणू शकतो पण पर्सनला जर यस लागलेलं असेल तर पर्सन्स आर. आणि पीपल आहे. आता पीपलला तुम्ही म्हणाल की सर यस यस तर लागलंच नाही, मग इथं कसं काय आपण आर लावलं, तर आपण यस इयस या एका फक्त गोष्टीवर डिपेंड करत नाही, म्हणजे राहत नाही ॲमिजार लावताना. ॲम तर फिक्स आहे की आय सोबतच लागणार प्रत्येक वेळेस. पण जर एखादं नाऊन असं असेल की जे अनेक वचनी आहे, ज्यातून अनेकांचा बोध होतो, जसं आता पीपल आहे तर पीपल हे नाऊन अनेक वचनी आहे, यातून अनेकांचा बोध होतो. आपण एका माणसाला कधीच म्हणत नाही की लोक आला, लोक बसला, लोक जात आहे. अनेक व्यक्ती असल्या तरच आपण त्यांना पीपल म्हणतो. तर मग पीपल हा शब्द अनेक वचनी शब्द आहे किंवा अनेकांचा बोध देणारा शब्द आहे, म्हणून आपण पीपल सोबत इज न म्हणता आपल्याला पीपल आर म्हणायचं आहे. आणि पीपलचं अनेक वचन होत नाही, काही काही जण पीपल्स म्हणतात, तर पीपलचं अनेक वचन करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पीपल हा शब्दच मुळात अनेक वचनी आहे, म्हणून आपण पीपलला पीपल आर असं म्हणू. पीपल लोक आहे त्या अर्थानं. पोलीस, पुन्हा पोलीस, पोलीस एका व्यक्तीला म्हटलं जात नाही. एक जर समजा व्यक्ती असेल तर आपण पोलीस मॅन म्हणतो, स्त्री असेल तर पोलीस वुमन म्हणतो. पोलीस म्हणजे खूप सारे, जेव्हा पोलीस फोर्समधले लोक असतात तेव्हा त्यांना एकूण त्यांना पोलीस म्हटले जाते, म्हणून पोलीस हा शब्द अनेक वचनी आहे असं कन्सिडर केलं जाते आणि त्यासोबत आपल्याला म्हणून मग आर लावायचा आहे. आता आपण बघू की जे सर्वनाम आहेत, प्रोनाउन्स आहेत, त्यासोबत आपल्याला ॲमिजार कसं वापरायचं आहे. बघा, जर आय असेल, आय प्रोनाउन असेल तर प्रत्येक वेळेस ॲमिजारपैकी त्याला एम लागणार. वी, यू आणि दे हे प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा सुरुवातीला येतील आणि त्याच्यासोबत जर आपल्याला ॲमिजार लावायचं असेल
तर आपल्याला प्रत्येक वेळेस आर लावावा लागणार. आणि ही, शी, इट हे जर प्रोनाउन सुरुवातीला आले वाक्याच्या आणि त्यासोबत जर आपल्याला एम इज आर लावायचं असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला इज लावावं लागेल. आता व्हर्बचं कंटिन्युअस रूप कसं बनते ते थोडं बघून घेऊ आपण. स्पीक म्हणजे बोलतो असा अर्थ होते, बोलतो, बोलते, बोलतात, जे आपण याआधी पाहिलेलं आहे. पण त्याला जर आपण आय एन जी लावलं तर मग त्याच्या मराठी अर्थाला शेवटी त असं लागते, म्हणजे बोलत असा अर्थ निघेल. म्हणजे ऍक्शन सुरू आहे असा त्याचा अर्थ होईल. ऍक्शन कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे असा अर्थ होईल. इट म्हणजे खातो, तर इटिंग म्हणजे खात, त लागेल त्याला. राईट म्हणजे लिहितो, तर रायटिंग म्हणजे लिहित, ऍक्शन सुरू आहे असा त्याचा अर्थ होईल. प्ले म्हणजे खेळतो. आता पहिलं रूप कधी वापरतो आपण? जी ऍक्शन नेहमी होते त्या ऍक्शन बद्दल बोलताना. आणि प्लेइंग कधी वापरतो? जी ऍक्शन सुरू आहे. तर प्ले म्हणजे खेळतो असा अर्थ होईल, तर प्लेइंग म्हणजे खेळत असा अर्थ होईल. त लागला हे आपल्याला विशेषतः लक्ष म्हणजे नोटीस करायचं आहे. त्यानंतर रीड म्हणजे वाचतो असा अर्थ होईल, तर रीडिंगचा अर्थ वाचत असा होईल. म्हणजे आय एन जी लावला की त्याच्या मराठी अर्थाला त लागेल आणि ती ऍक्शन सुरू आहे असं त्यातून दिसेल. आता हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनतात कसे हे थोडं बघून घेऊ आपण. जसं समजा वाक्य बनवताना पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट घ्यायचा आहे, कोणतंही नाऊन किंवा प्रोनाऊन घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला आपल्याला एम, इज, आर पैकी एक लावायचं आहे. सिंग्युलर आहे, प्लुरल आहे हे बघून, आहे या अर्थानं किंवा आहे या अर्थासाठी. त्यानंतर व्हर्ब जे आहे त्या व्हर्बला आपल्याला आय एन जी लावायचं आहे, कारण आपण जी ऍक्शन सुरू आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे. त्यानंतर ती ऍक्शन ज्याच्यावर झाली, जो ऍक्शन रिसिव्ह करतो तो शब्द म्हणजे ऑब्जेक्ट ठेवायचा आहे. आता वाक्य आहे की मी इंग्लिशचा अभ्यास करत आहे, मी इंग्लिशचा अभ्यास करत आहे, तर मला म्हणावं लागेल आय एम स्टडिंग इंग्लिश. तो क्रिकेट खेळत आहे असं म्हणायचं आहे, तर मला म्हणावं लागेल ही इज प्लेइंग क्रिकेट. त्यानंतर ते मूव्ही बघत आहेत, सिनेमा बघत आहेत, तर मला म्हणावं लागेल दे आर वॉचिंग अ मूव्ही. असे आपण वाक्य अफर्मेटिव्हची करू. तेच जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य जर निगेटिव्ह करायचे असतील तर आपल्याला एम, इज, आर याला नॉट लावायचं आहे. म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे, मग आहे या अर्थानं एम, इज, आर घ्यायचं आहे. जर नाही म्हणतोय आपण तर मग एम, इज, आरला नॉट लावायचं आहे. त्यानंतर V4 म्हणजे आय एन जी लागलेलं क्रियापदाचं रूप ते ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट ठेवायचं आहे. मग आता वाक्य कसे होतील? ते खेळत नाही आहेत, ते क्रिकेट खेळत नाही आहे असं म्हणायचं असेल तर दे आर नॉट, किंवा आरंट सुद्धा म्हणू शकतो आपण, दे आर नॉट प्लेइंग क्रिकेट. ती पुस्तक वाचत नाही आहे, तर शी इज नॉट रीडिंग अ बुक. आणि दे आर नॉट वॉचिंग अ मूव्ही म्हणजे ते मूव्ही बघत नाही आहे. म्हणजे ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग ती ऍक्शन सुरू नाही आहे असं आपण सांगतो आहे. ते मूव्ही पाहतच नाही कधी, तर मग आपण दे डोंट वॉच मूव्ही असं म्हणू, जे आपण याआधी शिकलेलो आहे. की ते क्रिकेट खेळत नाही, नेहमीच खेळत नाही असं जर म्हणायचं असेल तर आपण म्हणू दे डोंट प्ले क्रिकेट. पण ते खेळत नाही आहे ऍट दिस टाइम, आता जेव्हा आपण बोलतो आहे तेव्हा त्यांचं ती जी क्रिया आहे खेळण्याची ती सुरू नाही आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. मग अशा वेळेस आपण हा टेन्स वापरू. हा दोघांमधला डिफरन्स आहे. मग वाक्य जर प्रश्नार्थक बनवायचे, इंटरोगेटिव्ह बनवायचे आहे तर काय करायचं? तर इट्स व्हेरी सिम्पल. यू विल हॅव टू टेक एम, इज, आर एनी वन ऑफ देम ऍट द स्टार्ट ऑफ द सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल हिअर यू सी, आपण इज घेतलेला आहे सुरुवातीला. इज ही गोइंग टू ऑफिस, तो ऑफिसला जात आहे का? ही इज गोइंग टू ऑफिस, तो ऑफिसला जात आहे. आणि इज सुरुवातीला घेतलं की प्रश्न बनणार. त्यासाठी काही आपल्याला वॉट म्हणा, डू म्हणा, डज म्हणा असं काही वेगळं घ्यायचं नाहीये. जे फक्त रचना बदलून द्यायची आहे, जे ॲमिजार आहे, जे आपण सब्जेक्ट नंतर घेणार होतो त्यांना सुरुवात करायची आहे. तो ऑफिसला जात आहे का? तर इज ही गोइंग टू ऑफिस. ते मराठी शिकत आहेत का? ते मराठी शिकत आहे असं म्हणायचं असेल तर दे आर लर्निंग मराठी. आणि ते शिकत आहे का प्रश्न बनवायचा असेल तर दे आरचं आर दे करायचं की आर दे लर्निंग मराठी. मग आहे मी राजू सोबत बोलत आहे, आय एम टॉकिंग टू राजू. आणि मी राजू सोबत बोलत आहे का? तर एम आय टॉकिंग टू राजू. म्हणजे ॲमिजार सुरुवातीला घेऊन आपण काय करू शकतो? प्रश्न बनवू शकतो. तर हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होता. जेव्हा जेव्हा एखादी घटना सुरू आहे किंवा सुरू आहे का किंवा सुरू नाही असं जेव्हा बोलायचं काम पडते तर अशा पद्धतीची आपल्याला रचना करावी लागते. इंग्लिश बोलताना हे टेन्सेस क्लिअर असणं आवश्यक आहे. जेवढी बोलण्यात ॲक्युरेसी असेल तेवढा प्रोफेशनलिझम दिसून येईल. तर I hope that you understood the rules and the structure of present continuous tense and you will start using these sentences in your daily conversation. So thanks for watching.